मित्रांनो, आज आपण 375 वर्षात जुन्या परंपरेचा अनुभव व आनंद घेणार आहोत। आपली तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी एकत्रच जात होती। सो हे दोन वेगळ्या पालखी करण्याचा जो श्रेय आहे, हा श्रेय जातो। नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही सगळे आनंदी राहा, हसत खेळत राहा, मजेत राहा, फिरत राहा आणि देवदर्शनही घेत राहा। सो आज आपण आलो आहोत तुकाराम महाराजांचे पालखीचे दर्शन घ्यायला। आता सकाळचे वाजले आहेत 5:30। मी आहे पुण्यातील निगडी इथे, माझ्या मित्राचं घर आहे निगडीला, तर त्याच्या घराशेजारी तुकाराम महाराजांची पालखी येते। सो आता आम्ही पुण्याला आहे, रात्री मी घरातून निघालो आहे, आय थिंक 12-12:30ला। सो फिरत आता आम्ही निगडीला आलेलो आहे। सो आजचा आपला हा छोटासा ब्लॉग आहे, आपण पालखीचा अनुभव घेणार आहोत। आता पालखी निगडी वरनं निघून आता तिथं पुढचा स्टॉप पुणे स्टेशन ना, पुणे स्टेशनचा पुढचा स्टॉप आहे। सो हा मधल्या प्रवासाचा थोडासा भाग आपण घेणार आहोत। ॲज युजल मला थोडंसं लेट झालं आहे, पालखी निघाली आहे। माझा प्लॅन होता की पालखी निघायच्या आधी तिथे जायचं व तो सगळाही कंटेंट कव्हर करायचा, पण थोडंसं लेट झालं आहे। सो आता आपण जाऊया आणि 2024च्या वारीच्या तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन घेऊया व तो कंटेंट आज आपण एन्जॉय करूया। लेट्स गो। सो मित्रांनो, तुकोबांची पालखी ही मुख्य रस्त्यावरती पुण्यातील आलेली आहे, त्यामुळे आता इथे बऱ्यापैकी रोड ब्लॉक्स व बाकी रोड डायव्हर्जन्स वगैरे आहेत। सो गाडी घेऊन आता आपण पालखीपर्यंत पोहोचू नाही शकत। सो आता गाडी लावूया आणि पायी धावत जाऊन आता आपण पालखीपर्यंत पोहोचूया आणि पालखीचे दर्शन घेऊया। सो आता मित्रांनो, आपले पालखीचे दर्शन झालेले आहेत। सो आता इथे पुढे तुकोबा महाराजांचं एक मंदिर आहे पुण्यामध्ये। सो तिथे आता पालखी काही वेळ स्थिरावणार आहे। सो तिथपर्यंत आता आपण पालखीसोबत जाऊया आणि वारीमध्ये सहभाग होण्याचा आनंद घेऊया। सो मित्रांनो, आता आपण आहोत खरालवाडी इथे आणि माझ्या मागे ते तुकोबांचं मंदिर आहे, जिथे आता पालखी येणार आहे। सो मित्रांनो, आता हे जे झेंडे आपल्या समोरून जात आहेत, इकडनं आता मुख्य वारी सुरू होते। आता या झेंड्यांच्या मागे जी दिंडीची पथक आहे, ती पहिल्या क्रमांकाची दिंडी पथक आहे व त्याच्या मागे जर आपण झेंडे बघितले व त्याच्या मागे दुसऱ्या क्रमांकाची दिंडी पथक आहे। सो अशा प्रकारे मित्रांनो, इतक्या सुनियोजितपणे हा सगळा दिंडीचा वारीचा जो सगळा उत्सव असतो तो होत असतो। सो हा अनुभव मित्रांनो खरंच खूप भारी आहे, कारण इथे एवढी लोकं आहेत, त्यांचं नियोजन वगैरे हे सगळं करणं खूप सही आहे। सो आता आपण इथे पालखीची वाट बघूया आणि पालखी आली की आपण पालखीसोबतच मंदिरामध्ये जाऊया। सो मित्रांनो, तुकाराम महाराजांची पालखी ही देहूवरनं निघाली की तिचा पहिला मुक्काम हा आकुर्डी पिंपरी चिंचवड इथे असतो, जिकडनं आज आपण वारीशी कनेक्ट झालेलो आहोत। पण तुकाराम महाराजांच्या पालखीची पहिली आरती देहूवरनं निघाल्यावरती मित्रांनो देहू येथील श्री अंगडशाह बाबा यांच्या दर्ग्यावरती असते। सो मित्रांनो, वारकरी समाज आणि वारी एक
बोलतात ना, एक जिवंत उदाहरण आहे सर्वधर्म समभावचा, जो गेले इतके दशक आपल्या देशामध्ये चालू आहे. सो हा सगळा प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवणं मित्रांनो ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का, सुरुवातीच्या काळामध्ये आपली तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी एकत्रच जात होती. सो हे दोन वेगळ्या पालखी करण्याचा जो श्रेय आहे, हा श्रेय जातो मित्रांनो गुरु हैबत बाबा यांना. सो गुरु हैबत बाबा यांचं नाव वारकरी संप्रदायामध्ये आजही खूप मानाने घेतलं जातं. आणि जे नीतिनियम किंवा जे एकूण शिस्तबद्ध जे हैबत बाबांनी वारकरीमध्ये किंवा वारीमध्ये जे एकूण घातले होते, त्यापैकी बऱ्यापैकी सगळे नियम हे आजही आपल्याला वारीमध्ये पाहायला भेटतात. त्याच्यामुळेच मित्रांनो ही आताची वारी आपली एवढी शिस्तबद्धते व चांगल्या तऱ्हेने पार पडते. सो हा कार्यक्रम पाहून खरंच मित्रांनो बरं वाटलं. सो आता आपली पालखी आलेली आहे. सो आता आपण जाऊया तुकाराम महाराजांच्या देवळात. सर्व वारकरी भक्तांचे पिंपरी पोलीस स्टेशनकडून तर स्वागत आहे. गर्दीमध्ये आपले मोबाईल, दागिने, मौल्यवान वस्तू. सो मित्रांनो पालखीचा यंदा हे त्रिदशक उत्तर अमृत महोत्सव आहे. सो मित्रांनो आज आपण 375 वर्षात जुन्या परंपरेचा अनुभव व आनंद घेतलेला आहे. सो मित्रांनो आपले 2024 येथील तुकाराम महाराजांच्या पालखीचे दर्शन झालेले आहे. पण आजचा व्लॉग आपला इथे संपत नाही आहे. सो आता तुम्हाला पुण्यातील आता आपण आहोत आणि आपल्याकडे थोडंसं वेळही आहे, तर तुम्हाला पुण्यातील एक इंटरेस्टिंग हॉटेल तुम्हाला मी आता दाखवणार आहे. आणि आज आपण जातानाची जर्नी कव्हर करणार आहोत. सो मित्रांनो आपले दर्शन छानपैकी झालेले आहेत आणि आता आपण आहोत नाश्त्यासाठी. सकाळी 8:30 वाजलेले आहेत. सो आता आपण आहोत मणिकर्णम इडलीज इथे. सो हे मित्रांनो इडली स्पेशल हॉटेल आहे पुण्याचं. आणि याचं जर मेन्यू कार्ड आपण नीट बघितलं तर इथे फक्त इडलीचेच रेट आहेत. आणि सिंगल इडली नाही, तर इडलीचं पॅक इथे सगळे रेट्स आहेत. म्हणजे 25 इडल्यांचे 175 रुपये, 30 इडल्यांचे 210 रुपये. सो इथे आता माझ्या समोर मित्रांनो एका माणसाने 50 इडल्यांचं पार्सल नेलेलं आहे आणि तेवढीच चटणी. सो असा मेन्यू मित्रांनो आपण कुठे कधी अनुभवला आहे की फक्त एकच मेन्यू आहे हॉटेलमध्ये आणि त्याची एवढं म्हणजे बोलतात ना ऑप्शन्स आहेत. सो हे खूप भन्नाट आणि पुण्यातील एक आगळं वेगळं स्थान आपण कव्हर केलेलं आहे. सो आता मी इडलीचा आणि सकाळच्या नाश्त्याचा आनंद घेतो. सो मित्रांनो पुण्यावरनं मुंबईला जाताना ही गाडी आपल्याला भेटलेली आहे. ओल्ड जीप मिलिटरी मॉडेल आहे. आणि ज्याने कोणी गाडी ठेवली आहे ती खूप प्रेमाने आणि मस्त ठेवली आहे. आणि त्याच्या शेजारीच आजोबांचा लाडका नातू नवीन जीप. सो दोन्ही गाड्या आपल्याला एकाच जागेवरती पाहायला भेटत आहेत. ही आहे नवीन जीप आणि ही जुनी जीप. काय मस्त ना. सो मित्रांनो आपण पुन्हा आलो आहोत आपल्या पारंपरिक रस्त्यावरती. सो यंदा आपण आता मुंबईच्या दिशेने प्रवास करत आहोत. सो हा रस्ता मित्रांनो खरंच म्हणजे जेव्हापासून मी आता कारचे रिसेंटली माझे काही व्लॉग्स येत आहेत तेव्हापासून हा रस्ताच माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये आहे. सो आता थोड्या वेळ या रस्त्याचा आनंद घेऊया कारण आज वातावरणही खूप सही आहे. सो मित्रांनो आता आपण आहोत लोणावळ्याच्या जस्ट आधी आणि इथे कचकून पाऊस आहे. म्हणजे येतानाही लोणावळ्यामध्ये मला दाट धुकं भेटलं होतं, रात्रीची वेळ होती आणि आताही तितकाच मस्त पाऊस आहे. सो येणाऱ्या आठवड्यामध्ये जर मित्रांनो आपण लोणावळा वगैरे
प्लॅन करत असाल तर नक्की प्लॅन करा, कारण खूप सही वातावरण आहे तिकडे आणि मस्त बोलतात ना एक माइंड फ्रेशिंग एक तुमची वीकेंड राईड किंवा वीकेंड ड्राईव्ह लोणावळ्यासाठी होऊ शकते. खूप सही. सो मित्रांनो, आजचा हा व्लॉग मी इथेच थांबवतो. सो आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असलास तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. येणाऱ्या काळामध्येही आपण चॅनलवरती असं मस्त मस्त कंटेंट आणणार आहोत. सो आजच्या व्हिडिओच्या शेवटी एक मनापासून होऊन जाऊ दे, पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. धन्यवाद.